अजब रमा राघवची जोडी। रमा 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 रमा, कुठे गेली होतीस तू रमा? तू बोलत नाहीयेस याचा अर्थ स्पष्ट आहे रमा। तू पुन्हा त्याच ठिकाणी गेली होतीस ज्या लोकांनी तुझ्या आयुष्याची वाट लावली। गिरीश, तिची जरा अवस्था बघा, हे सगळं नंतर बोला ना हवं तर। पवित्रा, कोणी मध्ये बोलायची गरज नाहीये। रमा, मी तुला काही मुलांची प्रोफाइल्स फॉरवर्ड केली, पाहिलीस? एक लक्षात ठेव, आजच तुला मुलगा पसंत करायचा आहे। हा, बोल माधवी। काय रे, आहात कुठे तुम्ही? किती दिवस झाले, एकही फोन नाही, साधी विचारपूस सुद्धा नाही। नाही, आम्ही इथेच आहोत। अचानक फोन कसा काय केला? तू असं का बोलतोयस? सगळं ठीक आहे ना? हो, ठीक आहे सगळं। नाही, वाटत तर नाहीये तसं। बरं असो, हे बघ, मी वर्षभरासाठी लेकीकडे चालले अमेरिकेला, त्यामुळे मला काही नाशिकला यायला जमणार नाही। तुम्हीच इकडे काय येत नाही? म्हणजे आपली भेट होईल। नाही, मला माझ्या व्यापामध्ये आता तिकडे यायला जमेल असं वाटत नाही। आणि रमाच्या लग्नाचाही विचार करतोय, त्याची तयारी चालू आहे। काय सांगतोस? आपल्या रमाचं लग्न? छान छान। अरे, रमाला तरी पाठवून दे ना इकडे। किती दिवस झाले रमाची आणि माझी भेट नाही झाली। एक मिनिट, रमाला देतो फोन, तिच्याशीच काय ते बोल। माधवी आत्ते। हॅलो, हा त्या बोल ना, कशी आहेस? मी बरी आहे, पण काय ग, तुझा आवाज का असा लो वाटतोय? बरं, मला तिकडे यायला काही जमणार नाहीये आणि बाकी कोणाला इकडे यायला वेळ नाही, तर तूच काय येत नाहीस 2 दिवस राहायला? मी पण आत्या। ए, आता पण नाही आणि बीन नाही, तू येच। आणि माहितीये का, लग्नाकरता टिप्स आत्याकडनंच घ्यायच्या असतात। बरं आत्या, मी डॅडशी बोलून मग येते। ये, वाट बघते मी। बाय बाय। डॅड, माधवी आत्या मला तिच्या घरी डोंबिवलीला 2 दिवस राहायला बोलवते। नो, यू आर नॉट गोइंग। तू एकटी कुठे जाणार नाहीयेस। लावण्य, एक मिनिट, तुझं आणि माधवीचं कधीच पटत नाही, तर एकटीने जाणार नाही म्हणजे तू जाणार आहेस तिच्या बरोबर? नाही, मी एकटीच जाणार आहे। मी बॅग पॅक। नाही, तू कुठेही जाणार नाहीस। ती परत आत्याकडे जाईल, कशावरून? काय गॅरंटी आहे? हे बघ लावण्या, मी सांगेन तसंच ती वागणार आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवण्याची माझी तयारी आहे। रिअली? विश्वास ठेवला होतास ना मागे? काय केलं तिने तुझ्या विश्वासाचं? गिरीश, यावेळीही ती तशीच वागणार नाही, कशावरून? जा रमा, तयारीला लाग। पूजा वहिनी हॉस्पिटलमध्ये असताना माझं आणि राघवरावांचं लग्न ठरलंय। तुझ्या अंकल गुरुजींनी तसं जाहीर केलंय। यापुढे तुझी सावली सुद्धा या घरावर पडलेली मला चालणार नाही। झाली तयारी?
रमा रमा ए बाळा हे बघ शांत हो. ये बस इकडे बस. पवित्र आंटी, अंकल गुरुजींनी राघव आणि अश्विनीचं लग्न ठरवलं. आता काय करावं मला काहीच सुचत नाहीये. जेव्हापासून मला हे सगळं कळलं ना तेव्हापासून मला काहीच सुचत नाहीये. कदाचित तुला त्यासाठीच हे 2 दिवस मिळाले असतील. म्हणजे रमा, तू आत्याकडे गेल्यावर इथल्या सगळ्या कटकटीपासून दूर राहशील. तुला शांतपणे विचार करायला वेळ मिळेल. आपल्याकडे काय ग, नुसतं प्रेशरच प्रेशर आहे आणि प्रेशरमध्ये कुठलाच निर्णय घेता येत नाही. हे बघ, मला खात्री आहे यातून नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल तुला. पण आंटी, मी राघव शिवाय एक सेकंदही दूर राहू शकत नाही ग. मी राघवला डोंबिवलीला आपल्या आत्याकडे बोलवणार. मला भेटायला. काय माहित, कदाचित ती आमची शेवटची भेट असेल. राघव, अरे कसला एवढा विचार करतोयस? वहिनी यायचा. अरे ती अगदी बरी आहे. हा, पण ती बरी होत असताच एक टेन्शन आलंय बघ. म्हणजे पूजाच्या उपचारासाठी आपण परांजपेंकडून मदत घेतली, ह्या आबांना उद्या जाऊन कळलं तर? उशीर झालाय, तू झोप, मी बघतो. हे बघ, तू फार विचार करू नकोस, काही ना काहीतरी मार्ग निघेल. मी म्हणालो ना, बघतो मी. गेलास तरी चालेल. टेन्शन आहे खरं. दोन्ही बाजूनं कोंडी झाली आहे. बोल रमा. आत्ताच डोंबिवलीच्या आत्याचा फोन आला होता. 2 दिवस मी तिच्याकडे चालले. असं अचानक एवढ्या दूर? दूर गेले तरच काहीतरी विचार करता येईल. आत्ता इतकं टेन्शन आहे ना राघव की काहीच सुचत नाहीये रे. माझी तीच अवस्था झाली आहे का? बरं रमा, तुला कदाचित ऐकल्यावर धक्का बसेल, पण सांगणं भाग आहे. आबांनी येत्या 8 दिवसात माझं आणि अश्विनीचं लग्न लावायचा निर्णय घेतलाय. माहितीये मला. तुला माहितीये? मी घरी आले होते तेव्हा अश्विनीने मला सांगितलं. राघव, तुलाही आता सगळं काही संपलंय असंच वाटतंय का रे? अजिबात नाही रमा. मी अजूनही आशा सोडली नाहीये आणि सोडणारही नाहीये. प्रयत्न केले ना तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज शक्य होतात. आणि रमा, आपण दोघं एकत्र असू ना तर जगातला कुठलाही अडथळा आपल्याला थांबवू नाही शकणार. आपल्या दोघांचं लग्न होणार याची मला पूर्ण खात्री आहे. देव जेव्हा एक मार्ग बंद करतो ना तेव्हा दुसरा मार्ग त्याने आधीच आपल्यासाठी मोकळा केलेला असतो. आपल्याला फक्त शोधायचा असतो, तो इतकंच. राघव, आता असं समज की देवाने आपल्यासाठी दुसरा मार्ग उघडलाय. म्हणजे माझी आत्या आपल्याला ह्यातनं काहीतरी मार्ग नक्कीच दाखवू शकते असं मला वाटतंय. राघव, मी डोंबिवलीला आत्याकडे जाते. तुलाही तिचं लोकेशन पाठवते. तू मला तिथेच भेट. अगं, पण तुझ्या डॅडने ह्याबद्दल कळलं तर? राघव, आता रिस्क तर आपल्याला घ्यावीच लागणार आहे ना. तुझ्याकडे काही दुसरा बेटर ऑप्शन आहे का? मला तर आता हा एकच ऑप्शन दिसतोय. नाही, बरोबर आहे तुझा. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे आता. निघेल ह्यातून नक्की मार्ग निघेल. बी पॉझिटिव्ह. तू पोच आणि मला लोकेशन पाठव नक्की. मी वाट बघतोय. मीही तुझी डोंबिवलीत वाट पाहते. बाय. गुड नाईट रमा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.